काळजी करा, पण असा जीवाला घोर लावू नका हो माझ्या. ठीक असतील ना हो? अशू तू जाय विक्याकडं, पाहुणे तिथे असतील, ते कायला तिचा वाढदिवस आहे म्हणल्यानंतर साजरा करत असतील तर भान नसेल त्यांना. जाय 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 बघून ये, जाय. हा हा जातो मी, तू शांत हो. जाय. हा तुम्ही काळजी नका करू आता, तिथंच असतील. हा नाही तिथंच असतील, पण फोन नाही ना उचलत लती, म्हणून जरा थोडं. त्याला घ्या बाहेर घ्या. हो निघा. बापू 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 थांब 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 बरं, थांब थांब बापू. अहो कुठं सायकलने जाताय तुम्ही? चला या बरोबर. राहू दे की. बापू बसा रिक्षात, सायकल लावा कुठं तरी इथं, तिथे लावा जा. या लवकर, चला ना, बसा. चला दादा, चला चला दादा, चला. त्यावेळी कच खाल्ली आबांनी, कोणाला पत्ता लागला नसता. पण इमेज महत्वाची ना. आमचं काही चालत नाही त्यांच्या समोर. आजच्या आज काम तमाम झालं असतं कायमचं. नाही झालं का काम तमाम? मानाची ढाल आणि पूजेचा मान घेऊनच. मी दौलतला पाहिलंय तिथं. मी जेव्हा अभ्याला हुडकत होते तेव्हा तो तिथेच होता. हे डेंजर आहे सगळं. आपण ना हे सांगितलं पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको. अभिनंदनला काही होणार नाही. त्यांची इच्छाशक्ती ना एकदम चबराट आहे. या 4-5 दिवसात ते जोकड घेऊन उभे राहतील. पाहतो आबा असा फटका ना आबा, त्याला 5 देऊ. आपण ना हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांच्याकडनंच करून घेऊ. आलोच मी. आबा. हा बोला सज्जनराव. आबा मी हॉस्पिटलमध्ये. का काय झालं? नाही मी थांबते. एकानेच थांबायचं. मी आई आहे त्याची, मी थांबते. नाही आई तू नको. आहे तू इथं थांबली ना परत रडत बसशील बाई. तू तुझ्या गोळ्या बी आणल्या नाही आपण. तू जा घरी. मी थांबतो. आप्पा तुम्ही आई बरोबर थांबा ना. हे मी स्वयंपाकाचं बघते. हा तू जा, मी थांबतो इथे. ते गोळ्या औषधांचा बुबा गावा लागेल ना. आशू मी थांबतो. नाही बापू नका, तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही जा घरी, मी आहे ना.
हा बापू मी आहे ना. नाही विक्या विक्या तू बी जा घरी बाबा. घरी आईकडे लक्ष दे. तसे 4-5 दिवस आपल्याला लागणार इथे. तुझी मदत तेव्हा लागेलच. मी थांबते. तुम्ही कोण? मी बायको आहे त्याची. ठीक आहे, मग तुम्ही थांबा, बाकीच्यांनी बाहेर जा. प्लीज इथे गर्दी करू नका आणि शांतता ठेवा प्लीज. मी आहे ना, गोळ्या औषध आणायला मी आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी जा. काही लागलं तर फोन कर. हां जा. हॅलो आत्याबाई, बरे आहेत का हो भाऊजी? हा बरं आहे. डॉक्टर आत्ताच येऊन गेले ना, तपासून गेले. म्हणले दुपारपर्यंत शुद्धीवर येईल. बरं झालं, देवच पावला म्हणायचा. हा ना, हा महाराजांची कृपा आहे. बरं आहे का, लती आणि हे आलेत का तिथं? नाही ग. आहे का आता? म्हणजे घरी बी नाही, तिथं बी नाही. गेली कुठं ही दोघं म्हणायची? काय माहिती बाई, येतं तर नाही आहेत. यांना तर ना आता त्या लतीनं आणखी काही उद्योग नको करून ठेवायला म्हणजे झालं. हे महत्वाचं नाहीये. माझं लेकरू शुद्धीवर आलंय ना, ते महत्वाचं आहे मला. पुरावा आहे का काही? काल मला अलर्ट करण्यासाठी फोन आलता. कुणाचा? ते महत्वाचं नाही आबासाहेब. असं कसं महत्वाचं नाही? म्हणजे काय म्हणून फोन आला होता? म्हणजे सांगा ना मॅडम. ते मी नाही सांगू शकत सर. म्हणजे खोटं बोलू राहिले या? बापूंची शपथ घेऊन सांगते, मला फोन आला होता. अरे बाप. लती करू राहिले आणि तुझा तर काही पत्ताच नाही. काय? आम्ही पूर्णपणे शुद्धीत आला. अभ्या, अभ्या, आत्याबाई, तुम्ही या इकडं. लतीला जाऊ दे भाऊजींपाशी.